कल रात नागपुर के कोराडी क्षेत्र में स्थित प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर में एक बड़ा हादसा हो गया। मंदिर का नया प्रवेश द्वार बनाते वक्त ही ढह गया, जिसमें कई लोग घायल हो गए। लोक निर्माण विभाग, पीडब्ल्यूडी और वीएनआईटी के खिलाफ लापरवाही के आरोप लग रहे हैं। पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे द्वारा हादसे की जांच के आदेश दिए गए। 18 लोगों के घायल होने की पुष्टि हुई है, जिनमें एक की हालत गंभीर बताई जा रही है। नमस्कार, आप देख रहे हैं महान्यूज सर्वे। कल रात नागपुर के कोराडी क्षेत्र में स्थित प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर में एक बड़ा हादसा हो गया। मंदिर का नया प्रवेश द्वार बनाते वक्त ही ढह गया, जिसमें कई लोग घायल हो गए। इस हादसे में अब तक 18 लोगों के घायल होने की पुष्टि हुई है, जिनमें एक की हालत गंभीर बताई जा रही है। घायलों को तुरंत नजदीकी मैक्स और एलेक्सिस अस्पताल में भर्ती कराया गया। मौके पर पुलिस और राहत दल तुरंत पहुंचे और बचाव कार्य जारी किया गया। सूत्रों द्वारा प्राप्त जानकारी के अनुसार गेट अचानक से नीचे गिर गया, जिससे हर तरफ अफरा तफरी मच गई। फिलहाल मंदिर प्रशासन, लोक निर्माण विभाग, पीडब्ल्यूडी और वीएनआईटी के खिलाफ लापरवाही के आरोप लगाए जा रहे हैं। पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे द्वारा इस हादसे की जांच के आदेश दिए गए। इस घटना पर चंद्रशेखर बावनकुळे की क्या प्रतिक्रिया थी, देखिए खास रिपोर्ट। बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना रात्री ही घटना मला कळली। आता सरळ बुलढाणा अमरावतीवरनं इथे पोहोचलेलो आहो। पूर्ण तपासणी केली आहे आणि NMRDAच्या माध्यमातून, नागपूर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून जे या ठिकाणी डेव्हलपमेंट चालू आहे, या डेव्हलपमेंटमध्ये 3 महत्त्वाचे महाद्वार आहेत। एक मुख्य महाद्वार आहे, एक दुसरा महाद्वार आहे, तिसरा महाद्वार आहे। 151 फूट आपण बघितलं असाल की हनुमान मूर्तीचे बांधकाम सुरू आहे। तर या ठिकाणी फक्त तपासावं लागणार आहे की NMRDAने जे बांधकाम केलं आहे किंवा जे काही स्लॅब टाकताना कुठल्या सेंटरिंग, त्यांनी सांगितलं मला की सेंटरिंगमध्ये काहीतरी वेळेवर प्रॉब्लेम झाला, त्यामुळे बीम पडले। तर मला वाटतं याची चौकशी केली पाहिजे। मी स्वतः याची चौकशीची मागणी केली आहे आणि चौकशी करायला लागली आहे। VRCच्या माध्यमातून, VNITच्या माध्यमातून, आणि कुठं नेमका प्रॉब्लेम झाला आहे। आणि इथली प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे पुणेची, ती PMCची जबाबदारी आहे। आमचे NMRDAचे अधिकारी या ठिकाणी असतात। कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो या ठिकाणी ज्यांनी काम घेतलं आहे ते, हे सर्व यांची चौकशी केली गेली पाहिजे, याची दखल मी घेतली आहे। चौकशी अंती जे काही रिपोर्ट येतील, उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे असे मी या ठिकाणी सांगितलं आहे। आणि पुढचे जे बांधकाम आहे ते सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीनी, म्हणजे VNITनेच, बाकी शेवटी या सर्व कामाला VNITचं अप्रूव्हल असतं। हे जे बांधकाम पूर्ण होऊन VNITचं अप्रूव्हल यांनी घेतलं का, किंवा कॉलम बीम करताना VNITचं अप्रूव्हल घेतलं का, हे तपासावं लागेल। तर निश्चितपणे याची चौकशी करू। चौकशीनंतर जो काही रिपोर्ट येईल त्यावर पुढची कारवाई करू। झालेल्या अपघातामध्ये जे लोक त्यांना घायल झाले किंवा जीवहानी झाली काय काही? एक चांगलं झालं की आई महालक्ष्मीच्या कृपेने कुठलीही जीवहानी झाली नाही। 8 जे त्या ठिकाणी जखमी आहेत त्यांना आता सुटी झाली आहे। 5 लोकांना अलेक्सिस आणि मॅक्समध्ये ॲडमिट आहे। एकांना थोडी ब्रेन इंजुरी आहे। बाकी तर जवळपास सर्व स्टेबल आहे असं मी आता विचारलेलं आहे। कोणतीच जीवहानी झाली नाही, सर्वांचेच प्राण वाचलेले आहे आईच्या कृपेने। पण खऱ्या अर्थाने अशी दुर्घटना होणे हे काही योग्य नाही आहे। याची चौकशी आम्ही करणार। आपण चौकशी करणार आहे, पण त्याच्यासाठी अशी काही कालमर्यादा ठरवून देणार की किती दिवसात चौकशी करा आणि काय कसं पुढचं काय? त्याच्यामध्ये VNITची चौकशी केली पाहिजे। अजून काही कुठल्या चौकशी करावं लागतील, कारण अधिकारी NMRDA, हे काही कोराडी महालक्ष्मी संस्थांचं काम नाही आहे। हे NMRDA सरकारच्या माध्यमातून आपण NMRDAला हे काम दिलं आहे। त्यानंतर VNIT याच्यावर देखरेख ठेवतं। त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे, ती देखरेख ठेवतं। 3 देखरेख ठेवतं, 3 विभाग। आणि त्यानंतर मग कॉन्ट्रॅक्टर काम करतं। आर्किटेक्ट डिझाईन फायनल करतात, इंजिनिअरिंग फायनल होतं। इतकं मोठं डिझाईन करतात, बघितलं असं मोठे गेटचं काम चालू आहे, हायवेला सुरू आहे, 2 गेटचं काम चालू आहे। नेमका इथेच हा का पडला, काय तिथे टेक्निकल चूक झाली आहे, हे जरा एकदा चेक करून मग त्याचा निर्णय, पण चौकशी महिन्याभरात केली पाहिजे।
आणि महिन्याभरात त्याचा रिपोर्ट मागवू. प्रथम दर्शनी काही सिमेंट आणि लोखंड यामध्ये दिसून पडतं. तुम्हाला त्याची चौकशी आणि ती निकृष्ट आहे की चांगला आहे की वाईट आहे हे नंतर ठरवता येईल. आपल्याला चौकशी याची केली गेली पाहिजे का, तर केली गेली पाहिजे, कारण 3 गेटचं काम चालू आहे. 2 गेट त्यांनी व्यवस्थित कास्ट केले आहे. 1 गेटला काय झालं, कुठले बीम चुकले, काय चुकले, नेमका काही स्पॅन चुकला का किंवा काय झालं एकदा चेक करावं लागेल. डिझाईन चुकले काही चेक करावं लागेल. डिझाईन करताना स्ट्रक्चरल डिझाईन चुकली काय चेक करावं लागेल. मग डिझाईन जर बरोबर होती तर मग कास्टिंग बरोबर झालं नाही का चेक करावं लागेल. खरं तर ह्या सर्व गोष्टी चेक करण्याच्या आहेत. त्यामुळं महिनाभराच्या आत त्याची चौकशी करू. सर, ही जी घटना घडली त्याच्या मागे काहीतरी चूक झालीच असेल, ते चौकशी ती पुढे येईल. पण ज्या बीबीजी कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्याच्याकडे हेच काम नाही तर भरपूर याच्या इतरही काम आहे, तर कुठेतरी त्या कामाला काही प्रतिबंध बसेल का, की काय नेमकं पुढच्या चौकशी कामाची केल्यानंतर शेवटी बाकी कामाचा या कामाचा काही संबंध नसतो. ज्या कामात हे झालं आहे, ज्या कामामध्ये या ठिकाणी हा ॲक्सिडेंट झाला आहे, हा जो मोठा दुर्घटना झाली आहे, या कामाचं चेकिंग केलं पाहिजे. बाकी इतर ठिकाणी कामं चालू असतील त्याचा याचा काही संबंध नाही. पण या ठिकाणी जे काम चालू आहे त्याची चौकशी मात्र ह्या घटनेची झाली पाहिजे. याकरता महिनाभराच्या काळामध्ये कंपनी, PMC, NMRDA आणि संबंधित सर्व आर्किटेक्ट, डिझाईन सर्वांची चौकशी आपण करणार आहोत. राजकीय प्रश्न संजय राऊत गंभीर आरोप करत आहेत की जे जगदीप धनखड उपराष्ट्रपती होते ते बेपत्ता करण्यात आले, त्यांना नजरकैदेत ठेवला, असे गंभीर आरोप ते करतात. मग याबद्दल खरंच मला मी प्रवासामध्ये आहे आणि तुम्ही काही राजकीय सांगतात त्याबद्दल मी आज काही बघितलं नाही. कोण काय, संजय राऊत काय बोलले, कोण काय बोलले माहिती नाही. मी सरळ बुलढाण्यावरनं अमरावती, अकोला करत शेगाववरनं इकडं आलो आहे. त्यामुळे एकदा काय आरोप केला आहे कोणी तपासून बघतो आणि मग बोलतो. वीडियो जर्नलिस्ट अविनाश तोतड़े के साथ अनुराग नंदकिशोर शिंदे, महान्यूज 7 नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।